आणि आज खासदारांच्या नजरेतून पर्यटन या मुद्द्यावर खरं तर आपल्याशी बोलू इच्छितो। मुळात पर्यटनाकडे एक व्यवसाय म्हणून पाहत असताना वेगवेगळ्या गोष्टी आहेत। म्हणजे आज ही वस्तुस्थिती आहे की पर्यटनामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी या बदलू शकतात। पर्यटनामुळे फार मोठी अर्थकारणाला एक चालना मिळू शकते। म्हणजे आपण जर बघितलं तर काही राज्य जर बघितली, म्हणजे काश्मीर सारखं जर एक राज्य बघितलं तर काश्मीरचं संपूर्ण अर्थव्यवस्था ही पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे। काश्मीरची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे। आणि असं असताना शिवाय एक आकडेवारी असं सांगते की काश्मीरमध्ये जाणारे 60% पर्यटक हे महाराष्ट्रातले। याचा अर्थ महाराष्ट्रातल्या नागरिकांना पर्यटनाची असलेली आवड आणि त्या पर्यटनाची असलेली आवड पाहता एकूण अर्थकारणाला आपण कशा पद्धतीने गती देऊ शकतो याचा एक साकल्याने विचार करणं गरजेचं आहे। आणि यामध्ये खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळालेला आहे। माजी आमदार शरददादा सोनवणे यांचंही यामध्ये मोठं योगदान आहे। ही गोष्ट आपण मान्य करायला हवी। आणि पर्यटन तालुक्याचा हा दर्जा मिळालेला असताना इथून पुढच्या काळात कशा पद्धतीनं आपल्याला जुन्नर तालुक्यातल्या पर्यटनाकडे पाहायचंय याचा आपण नक्कीच विचार करू शकतो। जर आपण एकूण टुरिझमचा विचार केला तर सर्वसाधारणपणे पर्यटन हे धार्मिक कारणांसाठी असतं किंवा सांस्कृतिक कारणांसाठी असतं। मग एक मेडिकल टुरिझम असतं, म्हणजे एक रिलिजियस टुरिझम असतं, एक मेडिकल टुरिझम असतं, एक ॲडव्हेंचर टुरिझम असतं आणि एक लीजर टुरिझम असतं। यामध्ये जेव्हा आपण धार्मिक कारणांसाठी आध्यात्मिक कारणांसाठीच्या टुरिझमचा विचार करतो तेव्हा आपल्याकडे जुन्नर तालुक्यामध्ये खरं तर ही खाण आहे। अष्टविनायकांपैकी 2 विनायक आपल्याकडे आहेत। लेण्याद्रीचा गिरिजात्मज असेल किंवा आपल्या ओझरचे विघ्नहर्ता असेल। या पलीकडे कुकडेश्वरासारखं मंदिर आहे, आपली रेडा समाधी आहे। या अनेक गोष्टी आणि याच्याबरोबर एक अत्यंत महत्त्वाची बाब आपल्याकडे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्यामध्ये। पण जेव्हा आपण रिलिजियस टुरिझमचा विचार करतो तेव्हा या रिलिजियस टुरिझमच्या माध्यमातून नक्की रोजगार किती उपलब्ध होतो हे आपण पुढच्या याच्यामध्ये बघूयात। पण हे एकूण जर आपण 4 ढोबळ प्रकार जर टुरिझमचे बघितले तर यामध्ये रिलिजियस टुरिझम येतं, यामध्ये ॲडव्हेंचर टुरिझम येतं, यामध्ये मेडिकल टुरिझम येतं आणि यामध्ये लीजर टुरिझम येतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जुन्नर तालुक्याचा पुढच्या ह्याच्यात विचार करू। प्लस टुरिझमचे आणखी 2 महत्त्वाचे टुरिस्टचे प्रकार पडतात। आपण हे सगळं जे चर्चा करतो यामध्ये केवळ अभिनिवेश नाही, केवळ अभिमान नाही, केवळ आपल्या तालुक्यामध्ये काय काय गोष्टी आहेत हे सांगणं नाही, पण या पलीकडे जाऊन नक्की यातून रोजगाराच्या संधी आपल्या युवा पिढीसाठी कशा पद्धतीने उभ्या राहतील याचा एक संपूर्ण गोषवारा मांडला पाहिजे, याचा एक संपूर्ण विचार केला गेला पाहिजे। आणि यामध्ये टुरिस्ट 2 प्रकारचे असतात, एक डोमेस्टिक टुरिस्ट आहेत, एक इंटरनॅशनल टुरिस्ट आहेत। डोमेस्टिक टुरिस्ट जे असतील हे देशांतर्गत असतील, जिल्ह्यांतर्गत असतील, जे शक्यतो कमी कालावधीसाठी राहण्यासाठी येतात। इंटरनॅशनल टुरिस्ट आहे त्यांच्याकडून रेव्हेन्यू असेल, यांच्याकडून एक महसूल असेल, यांच्याकडून एक उत्पन्न असेल, हे एक मोठ्या प्रमाणावर आपण तालुक्यात आणू शकतो। त्याच्या काय संधी आहेत त्याचा आपण विचार करू। त्यानंतर 1 डे टुरिझम हा एक महत्त्वाचा प्रकार आहे। म्हणजे सकाळी टुरिस्ट हा तालुक्यामध्ये येतो आणि तो शक्यतो संध्याकाळी निघून जातो। मुक्कामी येणाऱ्या एकूण टुरिस्टची संख्या किती, याच्यातून नक्की रोजगाराला चालना किती प्रमाणात मिळते। जेव्हा आपण डे टुरिझमचा विचार करतो तेव्हा डे टुरिझम म्हणजे सकाळी पर्यटक येतो, सकाळी पर्यटक येऊन तो संध्याकाळी जातो। हे पर्यटन शक्यतो खूप जास्त वेळा हे पर्यटक पुणे, नाशिक, कधीतरी मुंबई या भागातले हे डे टुरिस्ट या प्रकारातले असतात। मग यामध्ये मुंबईतले टुरिस्ट हे शक्यतो पावसाळ्याच्या याच्या काळात माळशेज घाटाच्या आकर्षणाने येणारे काही टुरिस्ट आहेत, अष्टविनायकाच्या दर्शनासाठी येणारे काही टुरिस्ट आहेत। पण हे टुरिस्ट राहण्याचं प्रमाण किती आहे याचा रोजगाराचा विचार जर आपण रोजगाराच्या दृष्टिकोनातून केला तर जोपर्यंत टुरिस्ट स्टे होत नाही तोपर्यंत रोजगारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ होत नाही। आता आपण तालुक्याची बलस्थानं जर बघितली, म्हणजे जुन्नर तालुक्याचं पर्यटन जर आपण स्वॉट अनालिसिस या संपूर्ण गोष्टींनी जर आपण अनालाइज केलं तर आपल्या तालुक्याची मुख्य ताकद काय, मुख्य स्ट्रेंथ काय याचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं
की जुन्नर तालुक्याची एक अत्यंत प्रमुख ताकद किंवा अत्यंत प्रमुख जमेची बाजू ही आपल्या तालुक्याचं भौगोलिक स्थान आहे. मला वाटतं कदाचित माझ्या आधीच्या वक्त्यांनी याचा नक्कीच उल्लेख केला असेल. म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणतो, ज्याला गोल्डन ट्रायंगल आपण म्हणतो, तो मुंबई, नाशिक आणि पुणे याला आपण गोल्डन ट्रायंगल म्हणतो. आणि तसं बघितलं तर या तीनही महत्त्वाच्या शहरांपासून आपण अत्यंत मोक्याच्या ठिकाणी जुन्नर तालुका आहे. म्हणजे पुण्यापासून साधारणतः 90-100 किलोमीटर, नाशिकपासून साधारणतः तेवढंच अंतर, मुंबईपासून साधारणतः थोडंसं 100-150 किलोमीटर. आपण मुंबईच्या कोणत्या प्रांतात, कोणत्या भागात राहतात त्याच्यावर अवलंबून असलेली ही गोष्ट आहे. पण या गोल्डन ट्रायंगलला इक्वी डिस्टंट असणं ही एक अत्यंत जमेची बाजू आहे. दुसरी आपल्या तालुक्याची जमेची बाजू काय असेल तर ज्या आपल्याकडे जो सांस्कृतिक ठेवा आहे, जो आध्यात्मिक ठेवा आहे, म्हणजे ज्या आपण मंदिरांचा उल्लेख करतो, आपण त्याचबरोबर किल्ले शिवनेरीचा उल्लेख करतो, हा आध्यात्मिक ठेवा आहे, हा सांस्कृतिक ठेवा आहे. या पलीकडे जाऊन जुन्नर तालुक्यातलं निसर्ग सौंदर्य आहे, ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जुन्नर तालुक्यामध्ये. आणि जसं मी कायम म्हणतो ते म्हणजे जुन्नर तालुक्यात इतर जगात कुठेही एक गोष्ट नाही जी जुन्नर तालुक्यात आहे, आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे, किल्ले शिवनेरी आहे. सो ही सगळी बलस्थानं आपण एकीकडे ठेवतो. आणि त्याचबरोबर मग नक्की तालुक्यात पर्यटनाचा विकास होण्याच्या दृष्टीनं एकूण वीकनेसेस काय आहेत याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या वीकनेसेसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या भागांपासून इक्विडिस्टंट असणं ही जशी एक जमेची बाजू आहे तशीच ती उणीवेची बाजू सुद्धा केव्हा ठरते तर या प्रत्येक ठिकाणाहून आपण इतक्या सहज अंतरावर आहोत की येणारा पर्यटक हा येऊन त्या ठिकाणाला भेट देऊन पुन्हा जाऊ शकतो. ही नक्कीच एक उणीवेची बाजू, जी जमेची बाजू आहे ती एका दृष्टीने उणीवेची बाजू होते. कारण मग पुन्हा सकाळी पर्यटक येतो, तो समजा ओझरला पुण्यावरून निघालो, मी ओझरला आलो, दर्शन घेतलं आणि मी परत गेलो. मग मला पुन्हा जुन्नर तालुका पर्यटन युनिट म्हणून डेव्हलप होताना या गोष्टीचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून माझ्याकडे एकदा पर्यटक आला की तालुक्यात पर्यटक आल्यानंतर त्या पर्यटकाच्या दृष्टीनं आपण वीकेंड डेस्टिनेशन कशा पद्धतीनं तयार करू शकतो याचा एक प्राधान्याने विचार केला तर हा जो वीकनेस आहे या वीकनेसला आपण खूप मोठ्या स्ट्रेंथमध्ये बदलू शकतो. ही आपली एक फार मोठी जमेची बाजू होऊ शकते. यानंतर नक्कीच संधीचं मी सुरुवातीला जे सांगितलं, जर काश्मीर सारख्या संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था ही पर्यटनाच्या माध्यमातून चालू शकत असेल तर ही संधी आहे. आणि ही संधी का आहे तर आपल्या तालुक्यामध्ये अनेक प्रगतिशील शेतकरी आहेत आणि तालुक्यातले शेतीचं आपण एकूण जर वेगवेगळे प्रयोग बघितले, निरनिराळे प्रयोग आपल्या तालुक्यात होत असणारे बघितले तर हे सगळे जे प्रयोग आहेत हे प्रयोग होत असताना पुढच्या काळाची पावलं सुद्धा आपण ओळखायला पाहिजे. गेले सातत्याने 3 ते 4 वर्ष निसर्गाचा लहरीपणा आपण अनुभवतो आहोत. म्हणजे एकूण लँड होल्डिंग आपल्याकडे कमी होत चाललेलं आहे. जसं जसं लोकसंख्या वाढत चाललेली आहे, जसं जशी पुढची पिढी येत चाललेली तसं तसं लँड होल्डिंग कमी होत चाललेलं आहे. म्हणजे एका शेतकऱ्याकडे असणारी जमीन, त्या जमिनीचा जो आकारमान आहे हे हळूहळू कमी होत चाललेलं आहे. मग नंतर त्या जमिनीवर अवलंबून असणाऱ्या माणसांची संख्या वाढणं असेल, वाटणीचं प्रमाण असेल, या सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू लँड होल्डिंग कमी होत चाललेलं आहे. असं होत असताना आपण सातत्यानं निसर्गाचा लहरीपणा अनुभवतो आहोत. आणि या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या माध्यमातून एक फार मोठी रोजगाराची संधी, एक फार मोठी इकॉनॉमी उभी करणं ही आपल्याकडची ही पुढच्या काळातली फार मोठी संधी असू शकणार आहे. आता यामध्ये जेव्हा आपण म्हणतो, मी जे 3 प्रकार सांगितले विशेषतः जुन्नर तालुक्यामध्ये रिजनल टुरिझम और रिलिजियस टुरिझम मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते काही प्रमाणात ॲडव्हेंचर टुरिझम आहे. त्यानंतर लीजर टुरिझमचं प्रमाण आपल्याकडे फार कमी आहे. आणि जेव्हा आपण इकॉनॉमीचा विचार करतो, जेव्हा आपण रोजगार निर्मितीचा विचार करतो तेव्हा लीजर टुरिझमच्या माध्यमातून जे आपण वेळ घालवण्यासाठी, सुट्टी घालवण्यासाठी जे आपण पर्यटन करतो त्या पर्यटनातून सगळ्यात मोठा रोजगार पर्यटनाच्या ठिकाणी तयार होऊ शकतो. आता आपण जेव्हा विचार करतो, भौगोलिक स्थिती आपली ही 3ही शहरांपासून आपण जर इक्विडिस्टंट मानलं तर मग आपण काय करू शकतो. तर याच्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वीकेंड डेस्टिनेशन म्हणून आपण नेमकं काय पॅकेज देऊ शकतो. वीकेंड डेस्टिनेशन म्हणून म्हणजे आपण जर बघितलं तर आज मोठ्या प्रमाणावर IT चा क्राऊड हा
पुणे शहरात आहे IT चा क्राऊड हा आपल्याला हिंजवडीकडे बघतो, वर खराडीकडे बघतो, मुंबईचा जो क्राऊड आहे, नाशिकचा जो क्राऊड आहे, या सगळ्यांसाठी वीकेंड डेस्टिनेशन ही एक फार महत्त्वाची गोष्ट होत चाललेली आहे. आणि या वीकेंड डेस्टिनेशनच्या माध्यमातून जे आपले डिवोशनल प्लेसेस आणि रिलिजियस प्लेसेस, आता आपण एक शिवजयंतीच्या वेळी एक फार महत्त्वाची मागणी केली, ती म्हणजे शिवसंस्कार सृष्टीची एक मागणी केली. मला वाटतं अतुल कांकरे यांनी हा प्रश्न विचारलाय, शिवसंस्कार सृष्टीचं नेमकं म्हणणं का. आता याच्यामधली एक फार महत्त्वाची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. जेव्हा आपण पर्यटन तालुका म्हणतो आणि त्या पर्यटनाच्या दृष्टीनं आकर्षक असेल, तर मला प्रश्न विचारला पाहिजे, मी केव्हा आणि कुठल्या ठिकाणी पर्यटनाला जाईल. तर मला एकतर तिथे काहीतरी युनिक गोष्ट असली पाहिजे. म्हणजे शिवसृष्टी हा जर प्रकार असेल तर शिवसृष्टी आज मला अकलूजला बघायला मिळते, शिवसृष्टी आज मला डेरवनला बघायला मिळते, शिवसृष्टी उद्या मला बारामतीला बघायला मिळेल. अनेक ठिकाणी शिवसृष्टीचे हे प्रकल्प नक्कीच होत आहेत. पण या पलीकडे जाऊन शिवसंस्कार सृष्टी हा जो एक महत्त्वाचा टप्पा आहे, म्हणजे शहाजी महाराज साहेबांनी जी स्वराज्य संकल्पना मांडली, म्हणजे स्वराज्य संकल्पक, स्वराज्य संस्थापक आणि स्वराज्य रक्षक ही जी 3 मांडणी आहे. शहाजी महाराज साहेब हे स्वराज्य संकल्पक, शिवाजी महाराज हे स्वराज्य संस्थापक आणि त्यानंतर संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक. या पद्धतीने जेव्हा आपण जाऊ तेव्हा शिवसंस्कार सृष्टीच्या माध्यमातून शहाजी महाराज साहेबांनी मांडलेली स्वराज्याची संकल्पना, त्या पती पत्नींनी शहाजी महाराज साहेब, जिजाऊ महासाहेबांनी आपल्या डोळ्यात पेरून घेतलेलं ते स्वराज्याचं स्वप्न, ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या लेकरावर केलेले संस्कार, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण, त्या बालपणापासून मग कदाचित तो तोरणा फॅमिली टुरिझमसाठी एक फार मोठं बलस्थान ठरेल. बरं, ही शिवसंस्कार सृष्टी साकारत असताना अत्यंत आधुनिक पद्धतींचा विचार करून आपण या इंटरॅक्टिव्ह शिवसंस्कार सृष्टी साकारण्याचा एक जे मॉडेल आहे त्याचा आपण विचार करतो आहोत. आणि म्हणून मी असेन, आपले आमदार अतुल बेनके असतील, यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे जी मागणी मागितली, ती मागणी आपण ही शिवसंस्कार सृष्टीची केली. आणि शिवसंस्कार सृष्टीला आता याचा आराखडा बनतोय. याचा आराखडा बनल्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीने शिवसृष्टीपेक्षा शिवसंस्कार सृष्टीला नक्कीच एक वेगळेपण आहे. आणि त्याचबरोबर पूर्ण फॅमिली एकत्र येईल या दृष्टीनं आपण यासाठी प्रयत्न करू शकतो. हा शिवसंस्कार सृष्टीचा एक विषय आहे. त्याचबरोबर डिवोशनल टुरिझम आणखी वेगळ्या पद्धतीने काय करता येऊ शकतं. आपण जर आता बघितलं तर शिर्डीमध्ये काही थीम पार्क तयार झालेले आहेत. म्हणजे साईबाबांच्या दर्शनासाठी लोक जातात, पण तिथे थीम पार्क तयार झालेले आहेत. या थीम पार्कमध्ये मला वाटतं मध्यंतरी रामायणाचा एक थीम पार्क काही लोकांनी तयार केला होता. आमचे संजय ठुबे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. त्यानंतर नितीन कुलकर्णींनी तिथे आणखी एक वेगळा साईबाबांवर एक आधारित एक थीम पार्क तयार केला. मग या डिवोशनल टुरिझमला आणखी चालना देण्यासाठी देवस्थानाच्या माध्यमातून, ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी आपण येतो आहोत, आता ही गोष्ट मला पूर्णपणे मान्य आहे की अष्टविनायकाच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक जण हा खूप आनंदी मनोवृत्तीनं येतो असं नाही. अनेकांना पीडा असतात, अनेकांना व्यथा असतात. हा एक वर्ग वेगळा. पण दुसरा एक वर्ग नक्कीच आहे की जो देवदर्शन करायचं म्हणून आलेला असतो. आणि त्यावेळी जर त्या मुलांसाठी त्या अष्टविनायकाच्या जी एक संकल्पना आहे, ती गोष्ट जी आहे, म्हणजे ती एक विघ्नहर्त्याची गोष्ट असेल, ती गिरिजात्मजाची गोष्ट असेल, जी आपण लहानपणी ऐकलेली आहे, या गोष्टीच्या माध्यमातून तिथे आपल्याला काही गोष्ट क्रिएट करता येईल का. एक जसं ही थीम पार्क क्रिएट केली गेली तसा हा स्टुडिओ, एक छोटासा स्टुडिओ देवस्थानाच्या माध्यमातून हा त्या ठिकाणी आपल्याला तयार करता येऊ शकतो का, याचा सुद्धा एक विचार करता येईल. लेण्याद्री असेल, ओझर असेल, या दोन्ही ठिकाणी भक्तनिवासाची अत्यंत उत्तम सोय ही करण्यात आलेली. आणि या माध्यमातून आपल्याला आणखी एक पाऊल पुढे जावं लागेल. कारण मध्यंतरी मी जेव्हा ॲडलॅब इमॅजिकाच्या लोकांशी बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की ॲडलॅब इमॅजिका हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट सुद्धा आज फेल्युअर आहे. कारण एक प्रोजेक्ट तयार केला म्हणजे तो तुम्ही सक्सेसफुली रन करू शकता. एक प्रोजेक्ट तयार केला म्हणून ही गोष्ट पुढे चालू शकते हे शक्य होत नाही. तर त्या ठिकाणी मूळताच एक फुटफॉल असावा लागतो. आणि त्या पद्धतीनं आज आपल्या तालुक्यामध्ये एक फुटफॉल आहे. मग हा फुटफॉल हा अष्टविनायकासाठी असेल, हा फुटफॉल हा शिवनेरीसाठी असेल, हा फुटफॉल हा काही प्रमाणात JMRT साठी असेल, हा फुटफॉल हा काही प्रमाणात कुकडेश्वरासाठी सुद्धा असेल, हा फुटफॉल हा काही प्रमाणात माळशेजसाठी असेल. आता येणारा हा जो फुटफॉल आहे, या फुटफॉलला आपल्याला परमनंट टुरिझममध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये नक्कीच कन्वर्ट करायचं. जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की
सकाळी येऊन संध्याकाळी जाणाऱ्या पर्यटकाकडून खरं तर अर्थव्यवस्थेला जास्त चालना मिळत नाही. त्यामुळे येणारा पर्यटक हा तालुक्यामध्ये किमान हा सुरुवातीच्या काळामध्ये वीकेंडसाठी राहायला हवा. या पद्धतीनं आपल्याला इकोसिस्टम डेव्हलप करावी लागेल. पुढच्या काळामध्ये आपल्याला लीजर टुरिझममध्ये आणखी काय करता येईल याचा आपण विचार करू. हा झाला रिलिजियस किंवा कल्चरल टुरिझमचा हा जो एक पहिला आपण भाग मांडला आहे. हा पहिला भाग मांडला म्हणजे आता शिवनेरी विकास प्रकल्पाअंतर्गत जी कामं होतात याच्यामुळे शिवनेरीवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही खरोखर वाढलेली आहे. जे गडकिल्ले बाकीचे गडकिल्ले आहेत, समजा शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून चावणच्या किल्ल्याचं आपण आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशन करून घेतलं आणि त्यानंतर हा सातवाहनकालीन किल्ला आहे ही गोष्ट समजली. म्हणजे चावणचा किल्ला मला कायम वाटतं की एक मॉडेल आहे एका वेगळ्या इकोसिस्टमचं. हे मी अनेक मुलाखतींमध्ये सुद्धा अभिमानानं सांगत असतो की सुरुवातीच्या काळामध्ये चावणच्या किल्ल्यावर येत असणाऱ्या एकूण पर्यटकांची संख्या आणि चावणच्या किल्ल्याच्या पायऱ्यांचा असेल, रेलिंगचं असेल, काम झाल्यानंतर वाढलेल्या गिर्यारोहकांची संख्या आणि येणारा गिर्यारोहक हा खाली गावामध्ये 40 रुपये ताट सांगून जातो. आणि जर वर्षाला 10,000 पर्यटक चावणच्या किल्ल्याला भेट देत असतील तर या 10,000 गुणिले 40 इतका जो एक अर्थव्यवस्थेला जी चालना आहे ही त्या चावणच्या किल्ल्याच्या पायथ्याशी मिळते. याच पद्धतीनं जुन्नर तालुक्यातल्या इतर किल्ल्यांचा जेव्हा आपण विचार करतो, विशेषतः आपण ॲडव्हेंचर टुरिझमचा विचार करू तर जीवधनचा विचार असेल, हडसरचा विचार असेल, यामध्ये नक्कीच ॲडव्हेंचर टुरिझमचा एक विचार आपल्याला करता येऊ शकतो. इतकंच नाही, मी पहिलं जे रिलिजियस टुरिझम सांगितलं त्यानंतर आपण ॲडव्हेंचर टुरिझमवर येऊ. या ॲडव्हेंचर टुरिझममध्ये नेचर वॉक किंवा नेचर ट्रेक हा एक फार महत्त्वाचा भाग आपल्याकडे विशेषतः पश्चिम पट्ट्यामध्ये राबवता येऊ शकतो. म्हणजे एक विचार करा, हा पावसाळ्यातला जो एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स होऊ शकतो. म्हणजे आपण सातत्यानं म्हणतो की पावसाळ्यामध्ये जेव्हा पश्चिम पट्ट्यामध्ये आपण जातो तेव्हा स्वर्ग काय असतो याचं उत्तर तिथे मिळतं असं अनेकांचं म्हणणं आहे. मग हाच ट्रेक थोडा जर आणखी मोठा आपण जर याची व्याप्ती वाढवू शकलो, म्हणजे आपण खेडकडून भीमाशंकरकडे उतरलो, भीमाशंकरकडून जुन्नरकडून आपण भंडारदऱ्याच्या डोंगरापर्यंत जाऊ शकलो, हा एक नेचर ट्रॅक असू शकतो. आपण कोकणकडा उतरण्याचा एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स क्रिएट करू शकतो. मी हे एक्सपिरियन्सेस क्रिएट करणं म्हणतोय. ॲडव्हेंचर टुरिझम हे अशा पद्धतीने आपल्याला क्रिएट करावं लागेल. पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन हे आपल्याला क्रिएट करावं लागेल. तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे, मध्यंतरी हे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याच्या अगोदर मी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांबरोबर याची एक सविस्तर चर्चा केली. ही सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यामध्ये ॲडव्हेंचर पार्क क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, खेलो इंडियाच्या माध्यमातून आपल्याला काही करता येईल का. मध्यंतरी मी जेव्हा रोह्याला गेलो होतो तेव्हा अनिकेतजी तटकरे यांच्या माध्यमातून तिथे ॲडव्हेंचर स्पोर्टला जी चालना दिली जाते, मग आपल्याला हॉट एअर बलूनिंग करता येईल का, आपल्याला पॅरासेलिंग करता येईल का. आपल्याकडे अनेक पठार आहेत, म्हणजे अगदी आपलं आणे पठार असेल, आपलं आंबे हातवीचं पठार असेल, या सगळ्या पठाराच्या ठिकाणी आपल्याला क्रिएट करता येऊ शकेल. याला ॲडव्हेंचर टुरिझमचा आपल्याला एक वेगळी विचार करता येऊ शकेल. याचबरोबर आदरणीय पवार साहेबांनी एक फार महत्त्वाची कॉन्सेप्ट मला सांगितली होती. मला वाटतं गेल्या 24 मेलाच असेल, 23 मेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि 24 मेला मी आदरणीय पवारसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला गेलो तेव्हा पवारसाहेबांनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट होती की आपल्या सगळ्या धरणांचा जर आपण वरून हेलिकॉप्टरने जेव्हा जातो ते ही गोष्ट मी नंतर विधानसभेच्या प्रचाराला आवर्जून जी पाहिली ती म्हणजे धरणाच्या बाजूला डोंगर रांग सोडली की पुन्हा धरण, ही गोष्ट आपली सरळ सलग पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतं. आणि या पद्धतीनं जसं युरोपातल्या लेक डिस्ट्रिक्टमध्ये या वॉटर बॉडीच्या अवतीभोवती ब्रेड आणि बेडची सोय आहे, म्हणजे तुमची निवासाची आणि ब्रेकफास्टची सोय ही त्या ठिकाणी केली जाते. या पद्धतीनं तारकर्लीला स्थानिकांच्या सहकारी तत्वावर ज्या पद्धतीनं टुरिझमची डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं आपल्या तालुक्यातल्या धरणांच्या बॅकवॉटरला, कदाचित आपल्याला येडगाव धरण आपण बाजूला ठेवू शकतो, पण बाकी 4 धरणांच्या बॅकवॉटरला ब्रेड अँड बेडची फॅसिलिटी करून तिथल्या स्थानिक तरुणांच्या सहकारी तत्वावरच्या सोसायट्यांच्या माध्यमातून ही एक लेक डिस्ट्रिक्टची संकल्पना आपल्या तालुक्यामध्ये नक्कीच राबवता येऊ शकते. कारण जर